अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उद्या अमावस्या आहे, अधिक महिन्याची अमावस्या आहे. मग अमावस्यामध्ये आपल्या पितरांना सद्गती लाभण्यासाठी आपण उद्या कोणती सेवा करायची? खूप जणांना अमावस्या पौर्णिमेचा त्रास होतो. अमावस्या असेल पौर्णिमेचा त्रास होतो. तर उद्या जी अमावस्या आहे ती 14 तारखेला दुपारी 12 वाजता अमावस्या लागते आणि 15 तारखेला सकाळच्या वेळेस अमावस्या संपते. पण सूर्याने बघितलेली जी अमावस्या आहे ती 15 तारखेला आहे आणि 15 तारखेला आपण अमावस्या 2 दिवस आहे. अधिक महिन्याची अमावस्या असल्यामुळे उद्या ज्यांचं उद्यापन काही बाकी असेल, गुरुचैत्राचं उद्यापन असेल, अधिक मासाचं उद्यापन असेल, दीपदान असेल, ते सगळं तुम्ही उद्या करू शकता. 12 वाजेपर्यंत करू शकता, काही हरकत नाही. उद्या दिवसभर जरी केलं काही हरकत नाही. परत अमावस्याच्या दिवशी काय सेवा करायची? आपल्या पितरांना सद्गती लाभण्यासाठी आपण अमावस्याच्या दिवशी काय करायचं? सकाळच्या वेळेस उठायचं. आपण उठल्यानंतर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्यायची, गोमित्र घ्यायचं. का बरं घ्यायचं? कारण की गोमित्र असेल, हळद असेल, त्याच्याने आपल्या मनातील वाईटच्या गोष्टी आहे, नकारात्मकता आहे, मनामध्ये भीती वाटणं, हे सगळं निघून जातं. आपण हे घेतलं, आंघोळ केल्यानंतर करून घ्यायचं. देवपूजा करायची. आपले देव आहे, जिथं देवघर आहे, देवघर सगळं स्वच्छ करायचं. देवघराच्या मागं काहींच्या पाली असतात, सगळ्या गोष्टी असतात. देवघर स्वच्छ करायचं. देवघर स्वच्छ झाल्यानंतर आपल्या पितरांचा फोटो असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये पितरांचा फोटो असावा. त्या फोटोला काय करायचं? फोटो ठेवायचा पितरांचा, फोटोला हार घालायचा आणि पितृस्तुती, पितृअष्टक, पितृनमन, त्याच्यासोबत आपण पितरांना काही जण पितरांचं ताट करत असतात, पितृस्तुती करायची आणि त्याच्यासोबत आपण संकल्प सोडायचा. संकल्प हिरण्यदान करायचं. हिरण्यदान म्हणजे काय? आपण ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र हे संकल्प करून दान द्यायचं. शिदा, दक्षिणा, वस्त्र हे संकल्प करायचं. आपण तुमचं नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं आणि म्हणायचं की आम्ही ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र आमच्या पितरांच्या सद्गतीसाठी, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. त्यांचे आईवडील जिवंत असेल त्यांनी तांदूळ घ्या, त्यांचे आईवडील जिवंत नसेल त्यांनी काळे तीळ घ्या. ते पाणी नंतर आपल्या झाडाला टाकून द्यायचं. नंतर तोंड हातपाय धुवून घ्यायचे आणि नंतर आपण हे केल्यानंतर पितृस्तुती, पितृअष्टक म्हणायचं. आता हे हिरण्यदानाचा अनुभव असा आहे की खूप जणांचे अडलेले कामं असेल, या गोष्टी खूप जणांना मोठे मोठे विधी करायला जमत नाही. तर मग आपण प्रत्येक अमावस्याला जर हिरण्यदान केलं, हिरण्यदान म्हणजे काय? दूध, पेढे, दक्षिणा, जानवं जोड हे ब्राह्मणाला द्यायचं. प्रत्येक अमावस्याला द्यायचं. ब्राह्मण आपल्याकडे आला, ठीक नाही आला, तुम्ही ऑनलाईन दक्षिणा संकल्प करून, मी नंबर देईल, माझ्या नंबरवर तुम्ही संकल्प करून दक्षिणा पाठवू शकता. पाठवल्यानंतर आपलं नाव आणि गोत्र आपण टाईप करून पाठवावं. आता हे झालं हिरण्यदान. आता अमावस्याच्या दिवशी उद्या काय करायचं? उद्या रात्री एक तांब्या भरून ठेवायचा. कुठं ठेवायचा? दक्षिण दिशेला. एक अगरबत्ती असेल, धूप असेल, दक्षिण दिशेला एक तांब्या भरून ठेवायचा आणि तो तांब्या भरून ठेवल्यानंतर काय करायचं? ते पाणी दक्षिण दिशेला ठेवून द्यायचं. दक्षिण दिशेला ठेवून दिल्यानंतर रात्री ठेवायचं. दुसऱ्या दिवशी ते पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं. दिवसभरामध्ये उद्या रविवार आहे, ते उद्या काय करायचं? आपण जास्तीत जास्त कापूर असेल, एका पंतीमध्ये कापूर घ्या, तांदूळ घ्या आणि तो कापूर संध्याकाळच्या वेळेस जाळावा. जवळच्या कालभैरवच्या मंदिरात जायचं. कालभैरवला काय करायचं? कालभैरवच्या मंदिरात जायचं, नारळ घेऊन जायचं. 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं. आपण स्वतः 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आणि नंतर ते नारळ कालभैरवच्या मंदिरात ठेवून द्यायचं. अमावस्येचा उपवास कोणी करावा? ज्यांचे वडील नसेल त्यांनी अमावस्याचा उपवास करावा. अमावस्याचा उपवास कसा करायचा? दिवसभर फराळ खाऊ शकता, रात्री जेवण करायचं. अमावस्याचा उपवास असा करावा. आता सोमवारी अमावस्या आहे तर सोमवारी उपवास करावा.
शनिवार कोणी करावा, शनिवारचे उपवास खूप जण करतात. शनिवारचे उपवास ज्यांना वडील नसेल त्यांनी शनिवारचा उपवास करावा, बाकीच्यांनी शनिवारचा उपवास करू नये. अमावस्येचा उपवास पण ज्यांचे वडील नसतील त्यांनी अमावस्येचा उपवास करायचा आणि नंतर उपवास रात्री सोडावा. उद्या जास्तीत जास्त कालभैरवाष्टक, परत दुर्गा सप्तशती कशी वाचायची? दुर्गा सप्तशतीला आपण कालभैरवाष्टक संपुट लावून, म्हणजे प्रत्येक ओवीला किंवा प्रत्येक अध्यायाला दुर्गा सप्तशती वाचताना कालभैरवाष्टक म्हणायचं. दुर्गा सप्तशती आपण संपुटीत लावून म्हणू शकता. दुसरी गोष्ट, उद्या जास्तीत जास्त आपण सामूहिक कालभैरवाष्टक म्हणायचं, म्हणजे घरातील जे नकारात्मकता आहे ते निघून जाईल. घरामध्ये उद्या अमावस्या म्हटलं की घराचे जे जाळे जोमटे असेल, घरामध्ये जे काही विनाकारण गोष्टी असेल, कचरा असेल, साफसफाई करायला पाहिजे. अमावस्या म्हणजे साफसफाई. आपल्या घरातील सगळी साफसफाई करायची. ज्या गोष्टी लागत नाही त्या कचऱ्यामध्ये टाकून द्यायच्या. घर स्वच्छ ठेवायचं. जितकं चांगलं घर स्वच्छ राहील, जितक्या घरामध्ये स्वच्छता चांगली राहील, तितकं आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते, हे लक्षात ठेवा. परत आपण उद्या आपलं घर असेल, आपली गाडीचा उतारा कसा करायचा? आता सगळ्यांकडं 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल सगळ्यांकडे, तर काय करायचं? अमावस्येच्या दिवशी गाडी स्वच्छ धुवून घ्यायची. स्वच्छ धुतल्यानंतर पिवळ्या मोहरी, आपण लोणच्यामध्ये टाकतो तशा पिवळ्या मोहरी घ्यायच्या. पिवळ्या मोहरी हातामध्ये घेऊन महाराजांची रक्षा हातामध्ये घ्यायची. कालभैरवाष्टक, वल्गा सुक्त हे म्हणायचं, महाराजांचा जप घ्यायचा आणि कॅरीबॅगमध्ये, छोट्या कॅरीबॅगमध्ये किंवा पुडी करून आपल्या 4 व्हीलर असेल तर फ्रंट सीटच्या तिथं ठेवून द्यायचं, मधल्या सीटमध्ये ठेवायचं आणि मागच्या साईडला ठेवायचं. 3 पुड्या तिथं ठेवून द्यायच्या. 2 व्हीलर असेल तर आपल्या जिथं जागा असेल 2 व्हीलरमध्ये पाणी आपण जे ठेवतो तिथं ठेवू शकता. सीटाखाली आपण ठेवू शकता. 2 व्हीलरच्या सीटाखाली पिवळ्या मोहरी ठेवून द्यायच्या, म्हणजे ॲक्सिडेंटचं जे प्रमाण आहे थोडं कमी होतं, मन स्थिर राहतं. त्याच्यासोबत आता त्या दिवशी उतारा कसा करायचा? एक नारळ घ्यायचं. आपली 4 व्हीलर गाडी असेल, 2 व्हीलर गाडी असेल, त्या गाडीहून 7 वेळा नारळ उतरून कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा. आपल्या घराचं असेल, घराला पण 7 वेळा नारळ उतरून कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा. हे झालं अमावस्याच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे, जर आपण अमावस्याच्या दिवशी परान्न घेतलं तर आपल्याला महिन्याभरात केलेली सेवा, म्हणजे मास पुण्य आपलं जातं. म्हणजे महिन्याभरात केलेली जी सेवा आहे ते सगळ्या समोरच्या व्यक्तीला जातं. आपण जास्तीत जास्त अमावस्येच्या दिवशी जास्त घाबरायचं नाही. आपल्या गळ्यामध्ये काळा करदोडा घालून घ्यायचा, गळ्यामध्ये, कमरेला, पायामध्ये, म्हणजे आपल्याला नजर लागत नाही. हे लक्षात ठेवा, आपल्याला नजर लागत नाही, आपल्याला काही त्रास होत नाही. आता खूप जणांना अमावस्याच्या दिवशी त्रास होतो. खूप जण म्हणतात आम्हाला अमावस्येच्या दिवशी त्रास होतो, भीती वाटणं, छातीत धडधड होणं, मन घाबरणं. अशा वेळेस यांनी काय करायचं? जास्तीत जास्त रामरक्षा स्तोत्र आपल्या घरामध्ये छोटं हवन करायचं. रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र आणि कालभैरवाष्टक. छोटं हवन आपल्या घरात छोटं हवन करून घ्यायचं. ते केल्यानंतर आपण जवळची गाय असेल, श्वान असेल, त्यांना आपण पोळी चपाती द्यायची आणि पितृस्तुती, पितृअष्टक, पितृनमन हे आपण म्हणायला पाहिजे. अमावस्येच्या दिवशी घाबरायचं नाही. अमावस्या म्हणजे खूप जण घाबरतात, असं नाही आहे. 2 दिवसाची अमावस्या आहे. रविवारी पण आहे, सोमवारी पण आहे. काही जण म्हणजे सूर्याने बघितलेली अमावस्या ही सोमवारी आहे, म्हणजे ही सोमवती अमावस्या. आपल्या जवळच्या मारुती मंदिरामध्ये जायचं. मारुती मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना दिवा असेल तो लावायचा, तो मारुतींना तिथे ठेवायचं. एक नारळ फोडायचं, मारुतीरायांचं मारुती स्तोत्र असेल, हनुमान चालीसा असेल ते म्हणायचं आणि नंतर आपल्या घरी यायचं. आता हे अमावस्येच्या दिवशी ही प्रत्येकाने अशी साधी आणि सोपी सेवा करायला पाहिजे. म्हणजे घर असेल, गाडी असेल आणि आपलं संरक्षण. आपण आपलं पिवळ्या मोहरी असेल, पिवळ्या मोहरीची पुडी आपल्या जवळ ठेवायची, घाबरायचं नाही. आणि गाडी जर आपण व्यवस्थित शांततेत चालवली, आपल्या गाडीला कसलाही अपघात होत नाही. अमावस्या म्हटलं तर खूप जण घाबरून टाकतात. आणि उद्या तांब्याभर पाणी आपण रात्री दक्षिण दिशेला ठेवणार आहे आणि ते पाणी नंतर आपण ठेवायचं. परत दिवा आहे, दिवा आपण एक ठेवायचा. 2 दिवे ठेवायचे. एक दिवा आपण आपल्या दक्षिण दिशेला ठेवू शकता घरामध्ये आणि एक दिवा घराच्या बाहेर, एक दिवा ठेवायचा अमावस्याच्या दिवशी. आपण अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने आपण विहीर असेल, तलाव असेल, जिथं पाण्याचं ठिकाण असेल तिथं एक दिवा ठेवून द्यायचा.
एक दिवा ठेवून द्यायचा आणि अशा पद्धतीने अमावस्याची साधी आणि सोपी सेवा करावी. आपला उंबरा असतो, उंबराला काय करायचं, हळदी लेपन करायचं. हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं. आपल्या घरामध्ये सगळीकडे गोमूत्र टाकायचं. गोमूत्र टाकून आपण हळद लेपन करायची. अमावस्याच्या दिवशी नॉनव्हेज असेल, दारू असेल, या गोष्टी करायच्या नाही, लक्षात ठेवा. खूप जण काय करता, अमावस्याच्या दिवशी दारू असेल, नॉनव्हेज असेल, सगळं खाता. असं करू नका. अमावस्या म्हणजे चांगली गोष्ट आहे. त्या दिवशी महादेवाला काय करायचं, आपण महादेवाला कोणतेही फुलं व्हायची. अमावस्याच्या दिवशी कोणतेही फुलं, गहू असेल गहू, फुलं असेल फुलं व्हायचे. आणि जास्तीत जास्त वल्गा सुक्त, श्री सुक्त, पुरुष सुक्त आपण जास्तीत जास्त वाचायला पाहिजे. अमावस्या ही खूप चांगली आहे, अमावस्या वाईट नाही आहे. लक्षात ठेवा, अमावस्या वाईट नाही आहे. म्हणून जास्तीत जास्त सेवा करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.